नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने SC/ST विरोधात दिलेल्या निर्णयाविरोधात त्वरित अध्यादेश आणावा व संदर्भित बाब ही संविधानात अंतर्भूत करण्यात यावी। OBC मध्ये असलेले क्रीमी सुद्धा रद्द करण्यात यावे, यासाठी भारत बंदची हाक देण्यात येत असून सर्व संविधान प्रेमी व भारताच्या लोकशाहीवर अत्यंत विश्वास असणाऱ्या समस्त SC/ST व OBC बांधवांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा। दर्यापूर तालुक्यातील जास्तीत जास्त SC/ST OBC बांधवांनी या बंदमध्ये सामील व्हावे असे आवाहन बहुजन चळवळीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट विद्यासागर वानखेडे यांनी केले आहे। होली जेलच्या माध्यमातून या देशात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जे जज यांची नियुक्ती झाली त्या जजांपासून भारतीय संविधानाला व आरक्षणाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। 1 जुलै 2024 रोजी जे सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट पास केलं SC/STच्या संदर्भात किंवा त्यात क्रिमिनल लागू करावं हे संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे म्हणून त्यासाठी सर्व भारतातील आंबेडकरी संघटना आणि संविधान वाचवण्याच्या उद्देशाने त्यांनी भारत बंदची हाक दिलेली आहे। आणि त्या भारत बंदमध्ये पूर्ण भारतात जो बंद हा सकाळी 6 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत राहील। ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन होता त्या धर्तीवर हा बंद राहील। म्हणून सर्व जनतेला नम्र विनंती करण्यात येत आहे की 21 ऑगस्ट रोजी कोणीही आपल्या घराबाहेर आपले स्वतःचे वाहनं घेऊन या असं रस्त्यावर येऊ नये। त्यांनी संपूर्ण तसेच येथील जे व्यापारी वर्ग आहे दुकानदार आहे यांनी सुद्धा आपली दुकानं त्या दिवशी आपले प्रतिष्ठानं हे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी। सदर्भ बंदमध्ये या समजा दर्यापूर तालुक्यातील सर्व SC/STच्या सामाजिक संघटना तसेच बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या राष्ट्रीय संघटना आंबेडकरी संघटना व OBC समाजामध्ये जे क्रिमिनल आहे ते सुद्धा रद्द करण्याची मागणी प्रामुख्याने यामध्ये घेण्यात येणार आहे। म्हणून OBC संघटनांनी सुद्धा सदरच्या बंदमध्ये भारत बंदमध्ये सहभागी व्हावे आणि एकदा सांगून द्यावं की या देशात कोर्टापेक्षा या देशात संसद हे श्रेष्ठ आहे। म्हणून आपल्या या देशाच्या भारत सरकारने त्वरित अध्यादेश आणून व संदर्भी बाब ही अनुसूचित 9 मध्ये टाकून ह्या जो आलेला जो निर्णय आहे तो निर्णय रद्दबातल करावा। यासाठी भारत बंद आहे आणि या भारत बंदसाठी परत सर्वांना एकदा आवाहन करतो की त्यांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा ही आपणास नम्र विनंती करण्यात येते। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।